हे हॅलो गाईज, आज इळमावशीचा बाजार आहे. सो प्रथम आपण लिस्ट कंप्लीट केली. आज क्लासेसला सुट्टी असल्यामुळे आपल्या घराची थोडी डीप क्लिनिंग करून घेतली. आज जायचं आहे गावाकडे, सो अंथरूण घेतले. परत साडी जे काय घालायचं ते आपण पॅक करून घेतली आणि परत आपण लावला लॉक, कारण आपल्याला आधी जायचं आहे उमरगा बाजारमध्ये. बाजार करून मग डायरेक्ट आपल्याला जायचं आहे मुळज हे माझं सासर आहे, तो आपण इथे पूर्ण बाजार करून घेतला. आमची फॅमिली खूप मोठी आहे, आम्ही 3 फॅमिली एकत्र येत असतो. सो भाजीही जास्त लागणार, सो आम्ही तिघी होऊन भरपूर असं भाजीपाला घेतलो. चला, या सगळ्यामध्ये वेळेचं भान राहिला नाही की माही येऊन बसली असेल. तिचं स्कूल रिटर्न यायचा टाईम झालेला, सो तिनं अभ्यास करत बसली होती. चला, आपल्याला परत आवरायचं आहे आणि जायचं आहे गावाकडे. आम्ही सगळं पॅकिंग हे केली, कारमध्ये घातल्याने निघालो. परत सासूबाईचा कॉल आलेला होता की आपल्याला जायचं आहे शेताकडे, शेतातला भाजीपाला घेऊन येण्यासाठी. पण मी सगळी शॉपिंग तर केलीच होती, सो थोडंसं बघून येण्यासाठी किंवा थोडंसं फार काही आणण्यासाठी आम्ही गेलोच. परत आम्ही आलो घरी. हे आपलं गाव आहे. इथून हे आपलं आलं घर. सगळी शॉपिंग ठेवलो, परत फ्रेश झालो आणि लागलो कामाला. आता माझ्याकडे आहे भाजीचा गुत्ता, जाऊबाईकडे आहे आंबील आणि दिरांकडे आहे खिरीचा. आता सगळ्यांनी कामाची वाटणी केलेली आहे, पण भाजीचं काम हे सगळ्यात मोठं असतंच ना. एवढी मोठी भाजी तोडून थकले, जेवले, परत आजी भाजी तोडायला बसले. अरे बापरे, सगळं त्या डाळ्याची वाटी भरणार. चला, 11:15 ते 11:30 झाले. आता झोपायचं आणि बाकीचं हे काम सकाळी पहाटे उठून. बाय.